श्री विठ्ठलाई देवी यात्रा कडवे सालाबाद प्रमाणे ग्रामपंचायत कडवे यात्रा कमिटी मुंबईकर पुणेकर व कडव्यातील सर्व ग्रामस्थ मिळून एक भव्य दिव्य असं निकाली कुस्तीचं जंगी मैदान भरवलं जातं दरवर्षी यात्रेनिमित्त। महाराष्ट्रात पहिल्यांदाच कोल्हापुरातील कडवे गावात 2026चा डबल महाराष्ट्र केसरी, पंजाब केसरी, कर्नाटक केसरी, महाराष्ट्र चॅम्पियन व देवा थापा असे यावेळी पैलवान आहेत। महाराष्ट्र केसरी सदगीर आत्ताच्या आकर्षक कुस्ती देवा थापाची आहे। यापूर्वी पण या मैदानामध्ये कैलासवासी नामदेव आबा खोत व कैलासवासी नारायण खोत यांनी भरपूर मैदान केलेले। 1984 पासून हे मैदान इथं सुरुवात आहे आणि या मैदानासाठी यात्रा कमिटीचे सर्व सदस्य, उपाध्यक्ष, अध्यक्ष व विजय नामदेव खोत, उदय अण्णा खोत यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे। गावकऱ्यांनी बी चांगल्या प्रकारे 3 दिवस यात्रा केलेली आहे। सरपंच सौ रुपाली खोत यांचंही मार्गदर्शन, तसेच विजय नामदेव खोत आणि उदय अण्णा खोत यांचं मार्गदर्शन या मैदानाला लाभलेलं आहे। पत्रकार बंधू आणि लाईव्ह टीम तुम्ही बघताय, साधारण आपले 3 वाजता मैदान चालू झाले, आता आपले रात्रीचे 9:15 9:30 वाजलेत। एवढं प्रेक्षक सुरुवातीपासून शेवटपर्यंत जिथल्या तिथं जागेदार खुशीनं शिट्या वाजवत हात वर करत मैदानाला प्रोत्साहन देत होतं। मी यावेळी एकच बोलेल की ज्यावेळी डबल महाराष्ट्र केसरी कडवे गावात पहिल्यांदा आलेत आणि कडवे गावातल्या इथल्या आजूबाजूच्या सर्व शौकीनांना त्यांची कुस्ती बघायला मिळाली, त्याबद्दल जे आमच्या मैदानासाठी जे स्पॉन्सरशिप करतात, आमच्या गावातले मुंबईवाले असतील, आमच्या गावातले शेतकरी वर्गातले असतील, कोण उद्योगपती असतील, छोटे मोठे जी मदत करून हे एवढं मोठं भव्य मैदान जे घडते ते फक्त गावातले आमच्या स्पॉन्सरशिप असत्या, बाहेरचं कोणी आम्ही स्पॉन्सरशिप कधी घेत नाही। म्हणजे आमच्या इथला शेतकरी वर्ग असेल, आमचा नोकरी करणारा मुंबईला असेल, कुठं पुण्याला असेल, ह्याच्यात नाही, म्हणजे सगळ्यांच्या निधीपासून हे मैदान होते आणि हे मैदान फार पूर्वीपासून चालू आहे। ह्या मैदानाला आमच्या गावचे सरपंच त्याचे नारायण बापू असतील, आमचे वडील नामदेव खोत आबा असतील, ही जागा जिने ज्या माणसाने दिल्या ते आमच्या मामेटीन समाजाच्या गज्ञ समाज म्हणून तिने जागा दिल्या आणि हे स्वतः आमच्या नामदेव खोत आबांनी हे मैदान बांधले। मला एवढं या प्रसंगी एवढं सांगायचं आहे की या कडव्याला वसा आणि वारसा हा फार परंपरेचा मोठा लाभलेला आहे। हे इथं होणारे कुस्ती मैदान असून दे, इथं होणारा बैलगाडा शर्यती असून दे, कोणताही कार्यक्रम ज्या पद्धतीनं आवाजावी परवाना जे व्हायला लागतो ते शेवटपर्यंत होतो आणि त्याला आई विठ्ठलाई आणि आमच्या मारुतीचा आशीर्वाद आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि इथल्या जनतेचा सगळ्या पाठबळ असते। तुम्ही बघितला चला बाहेर भांडणं लागतात, माझं नाव घेतलं नाही, मला मैदानात बोलवलं नाही, इथं स्पॉन्सरशिप देऊन स्वतः पैसे देऊन माणसांनी किती वेळा पुकारले तर मैदानात आमची माणसं येत नाहीत। तिचं कारण वेगळं नव्हतं की कुस्त्या लोक बघून द्या, त्याच्यासाठी वेळ वाया जाया नको, म्हणजे एवढी आमची शुद्ध जनता इथली, मी त्या जनतेचा सगळ्यांचा आभार मानतो। म्हणूनच ही गोडधोड घडते। आम्ही परवा सुद्धा आमच्या कलापथकच्या कार्यक्रमाला म्हणलो हे एकटा कोण करत नसतोय, विजय खोत नाव पुढं असते म्हणून होत नाही। आज 1 नंबरची कुस्ती बघायला गेलं तर यशवंत पाटील आमचे दादा असतील, समोर सिक्युरिटी गायकवाड साहेब आमचे सचिव असतील, आमचे वडील असतील, मला बऱ्याच वर्षापासून 1 नंबरचं बक्षीस देतात। त्याचबरोबर आमची टीम असेल, आता आमचं शिवशंकर हायस्कूल असेल, ग्रामपंचायत असेल, आमचे उदय अण्णा खोत असतील, आमचे बाजीराव गायकवाड असतील, जी मुंबईवाली जी टीम असेल, हे सगळ्यांच्या रामणुकीतनं हे मैदान घडते। आता हे ट्रॅक्टरवाला तुम्ही बघितला जा, ते जरी छोटासा शेतकरी असला तर ते ट्रॅक्टर त्याचा इथं चालतोय, म्हणजे ते पैसे घेत नाही, म्हणजे त्याचं सुद्धा लाख मोलाचं सहकार्य आहे। म्हणजे इथं हे जे आमच्या कडव्याचे सर्व नागरिक आहेत त्यांचं मी इथं जाहीर आभार मानतो आणि जे प्रेक्षक आहेत त्यांनी सगळ्यांनी कुस्ती बघायला मिळाली आणि कुस्ती पैलवानांनी पण कुस्त्या चांगल्या केल्या, वस्तादांनी सहकार्य केलं, पत्रकार बंधूंचं सहकार्य झालं, या सर्वांचा आभार मानतो आणि माझं छोटंसं शब्द संपवतो। धन्यवाद दादा।